नमस्कार मंडळी, कविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचे पापड. चला तर मग वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. आता इथे आपण उडदाच्या डाळीचे पापड बनवण्यासाठी 1 किलो उडदाची डाळ दळून आणलेली आहे. इथे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये मी 50 ग्रॅम पापड खार टाकलेला आहे. याच्यामुळे आपल्याला आपल्या पापडाला जी आहे ती खूप छान अशी टेस्ट येते. आता हे पीठ मळून घेताना आधी हाताला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. कारण की उडदाचं पीठ जे आहे ते खूपच जास्त चिकट असतं आणि पीठ मळताना आपल्याला खूप जास्त त्याला चिकट झाल्यामुळे मळता येत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि अगदी थोडं-थोडं पाणी टाकून हे पीठ मळायचं आहे. कारण की आपल्याला खूप घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. कारण की हे मळून ठेवलं की थोड्या वेळाने थोडं सैल व्हायला लागतं. त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच मळताना हे पीठ अगदी घट्ट मळायचं आहे. आता अगदी थोडं, थोडं, थोडं पाणी घालून जे आहे, आपण हे पीठ अगदी घट्ट मळून घेऊया आणि तसं ही हे डाळीचं जे पीठ आहे, उडदाच्या डाळीचं पीठ खूप जास्त चिकट असतं. त्याच्यामुळे हे मळताना सुद्धा आपल्याला खूप जोर लावून हे मळावं लागतं. आता हे बघा बऱ्यापैकी छान असं घट्ट असं आपण हे उडदाच्या डाळीचं पीठ मळलेलं आहे. आता मळून झाल्यानंतर याला थोडंसं तेल लावून आपण परत एकदा 2 ते 3 मिनिटं छान असं मळून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला आता 1 तासभर तरी याला असंच मुरत ठेवायचं आहे. हे बघा आता आपलं पीठ जे आहे ते छान असं मुरलेलं आहे. आता आपण याचे पापड लाटायला घेऊया. आता एक मोठा गोळा काढून घेऊया याचा आणि पेढ्या एवढे छोटे-छोटे गोळे करून घ्यायचे आणि आपले पापड लाटायला घेऊया आपण. आता हे पापड जे आहेत ते खूप जास्त पातळही लाटायचे नाहीत किंवा खूप जास्त जाडही लाटायचे नाहीत. खूप जास्त पातळ लाटले तर तळताना ते पटकन करपतात. त्याच्यामुळे अगदी मीडियम असे छान व्यवस्थित असे लाटायचे आहेत पापड. हे बघा मस्त असं छान आपला पापड लाटून झालेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे सुद्धा पापड लाटून घेऊया. आता साधारण 1 किलो पिठामध्ये आपले 100 पापड तयार झालेले आहेत. सुरुवातीला आपल्याला हे जे पापड आहेत ते सावलीमध्ये सुकवायचे आहेत आणि त्याच्यानंतर सावलीमध्ये व्यवस्थित असे सुकले, की त्याच्यानंतर 2 दिवस छान कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचे. म्हणजे हे छान वर्षभर टिकतात. हे बघा असे मस्त असे आपले छान असे सावलीत सुकलेले आहेत पापड आणि आता मग त्याला नंतर 2 दिवस आपण छान उन्हात सुकवून घेऊया. हे अशा प्रकारे आपले उडदाच्या डाळीचे पापड तयार झालेले आहेत. अशाच छान-छान रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.